सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। अधिक मासाच्या पर्वकाळावरती चालू असलेलं चिंतन हरिपाठ या ज्ञानोबारायांच्या गाथ्यातील असणारे अभंग आहेत. या अभंगावरती थोडक्यात वरवर आपण चिंतन करत आहोत. या अभंगाचा असाच भावार्थ असेल किंवा असाच त्याचा अर्थ आहे हे सांगणं कोणालाही शक्य नाही. ते फक्त ज्ञानोबाराय आपल्याला सांगू शकतात. आपल्या बुद्धीने गुरुवर्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळे करत आहोत. अधिकस्य अधिकम फलम. याच हरिपाठाचं चिंतन वेगळ्या काळामध्ये केलं तर त्याचं फळ वेगळं आहे. पण या हरिपाठाचं चिंतन आपण अधिक मासामध्ये करत आहोत त्याचं फळ अधिक असणार आहे. म्हणून हे सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे. ज्ञानोबारायांनी सर्वसामान्य मराठी माणसासाठी घालून दिलेलं नित्य नैमित्तिक कर्मापैकी नित्य कर्म हरिपाठ त्याचं आपण चिंतन करत आहोत. मागील अभंगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की एखादा विषयज्ञानी असेल, त्या विषयज्ञानाच्या ठिकाणी जर भक्ती नसेल, त्याचं मन जर रामकृष्णामध्ये रमत नसेल तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. किंवा एखादा ज्ञानी भक्ती करत नसेल, एखादा भक्त ज्ञानाला स्वीकारत नसेल तर त्याचं ज्ञान त्याची भक्ती व्यर्थ आहे. आणि द्वैताची झाडणी करण्यासाठी गुरुच लागतो. द्वैताची झाडणी झाली नाही तर त्याला कीर्तन नामी जो आहे त्याचं कीर्तन घडणार नाही. अशा प्रकारे चिंतन करत करत आता आपण जात आहोत 10व्या अभंगामध्ये. पण 11व्या अध्यायामध्ये 11व्या अभंगामध्ये आता प्रवेश करत आहोत. आधी आपण अभंगाचं गायन करूया, गान करूया आणि नंतर त्याचा अर्थ पाहूया. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नामासी विन्मुख तो नर पापिया नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विण धावया न पवे कोणी न पवे कोणी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती उद्धरती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे म्हणा 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 थोडीशी चाल दुसऱ्या चरणामध्ये चुकली शेवटपर्यंत आलीच नाही त्याबद्दल माफी मागतो दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला त्याच्यानंतरच चाल बोधे बाबा गुरुवर्य प्रातस्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी बोधे बाबांनी शिकवलेली चाल आहे याच अभंगाला लाईक दूध पियो कपिलो नाही आली क्षमा संप्रदाय
त्या संप्रदायामध्ये जर काही गोष्टी असतील तरच त्याला संप्रदाय म्हटलं जातं. संप्रदाय असणं फार महत्वाची गोष्ट आहे. काही आध्यात्मिक विचारधारा स्वतःला संप्रदाय म्हणून घेत नाही, त्यांना स्वतःला संप्रदाय म्हणवायची लाज वाटते. ते स्वतःला आध्यात्मिक विचारधारा म्हणतात आणि संप्रदायाला दूषण देतात. पण ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये सांगतात, जर तुम्हाला मिळालेलं ज्ञान हे संप्रदायातून आलेलं नसेल तर ते घेऊ नका, कोणाला विश्वासच बसणार नाही. माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे. जे लोक माऊलींचं नाव सांगून संप्रदायाच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचा प्रचार करतात, अशा लोकांना कधीच हे पटणार नाही की माऊली असं म्हटलेत की हे ज्ञान जर संप्रदायपूर्वक गुरुपासून शिष्याकडे, परत त्या शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे, त्याचबरोबर त्याच ट्रेडिशन, त्याच परंपरा, वारी, काकडा, हरिपाठ, कीर्तन, नामजप यासारख्या साधनांनी पुढे जर आलेलं नसेल तर त्या ज्ञानाचा स्वीकार करू नका. म्हणून संप्रदाय असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग एखादा संप्रदाय कधी सिद्ध होतो, तर त्या संप्रदायामध्ये सगळ्यात पहिला वेद पाहिजेत. काही तर बोलू नये पण बोलतो, कारण की समाजाची दिशाभूल होऊ नये म्हणून बोलतो. कोणाचाही राग किंवा द्वेष मनामध्ये नाही. ज्याला जे करायचं आहे त्याला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे भारतामध्ये. संप्रदाय त्यालाच म्हणतात ज्या ठिकाणी वेद आहेत. काही विचारधारा स्वतःला वेद मानत नाही म्हणून स्वतःला गौरवतात. वेदाला मानत नसाल तर तुम्ही नास्तिक आहात. जरी तुम्ही देवाला मानत असाल तर. या विषयाकडे आता मी जात नाही. ज्या लोकांमध्ये वेद असतात ते सांप्रदायिक. ज्या लोकांचे संत असतात ते सांप्रदायिक. ज्या संतांचे ग्रंथ असतात ते लोक सांप्रदायिक. ज्या ठिकाणी तीर्थ असतं आणि क्षेत्र असतं ते सांप्रदायिक. आणि ज्यांचा सगुण ईश्वर देव असतो ते सांप्रदायिक. या 5 गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याला संप्रदाय असं म्हणतात. आणि संप्रदायाशिवाय ज्ञान कोणी मिळवू नये. तुम्हाला मिळालेलं ज्ञान खोटं आहे, माझ्याकडे या, मी प्रूव्ह करतो. प्रूव्ह करण्यामध्ये माझा अहंकार नाही. तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचं काम मी करेल, ज्याच्यामध्ये शास्त्र म्हणजे वेद आहेत, संत आहेत, ग्रंथ आहेत, तीर्थक्षेत्र, देव आहेत. त्यालाच संप्रदाय म्हणतात. मग संप्रदायामध्ये एक भाग असा असतो तीर्थ आणि क्षेत्र. जसं वारकरी संप्रदायामध्ये आषाढी पंढरपूर, कार्तिकी आळंदी, नंतर जानेवारीमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर, मुक्ताई, सगळ्या ठिकाणी म्हणजे तेर, पंढरपूर, नामदेवराय, ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहेत वारकरी संप्रदायाचे त्या त्या ठिकाणी जातात. मग तीर्थ म्हणजे एक पावन पाप हरण करणारी नदी, आणि क्षेत्र म्हणजे एखादं गाव ज्या ठिकाणी मंदिर, देवस्थान, देवी देवता आहेत ते. मग काही ठिकाणी तीर्थ असतं पण क्षेत्र नसतं, काही ठिकाणी क्षेत्र असतं पण तीर्थ नसतं, काही ठिकाणी तीर्थक्षेत्र दोन्ही नाहीत, काही ठिकाणी दोन्ही आहेत. पंढरपूरचा विचार केला तर तीर्थ भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा. भीमा चंद्रभागा तीर्थ आहे. क्षेत्र पंढरपूर हे क्षेत्र आहे, जे भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. पंढरपूर तीर्थक्षेत्र दोन्ही आहेत. आळंदीला आलेत इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, आळंदी देवाची लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी. इंद्रायणी तीर्थ आहे.
आणि क्षेत्र आळंदी आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे नाव सिद्धेश्वर, देवतांचे नाव सिद्धेश्वर. नरदिग 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. वर म्हणत नाही कारण की आवाज गेलेला आहे. तीर्थक्षेत्र ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. एकदा तरी माणसाने पंढरपूरला जावं, वर्षातून एकदा तरी माणसाने आळंदीला जावं. मग तीर्थक्षेत्र ही सांप्रदायिक साधना आहे. मग सांप्रदायिक साधना डिटोरिओरेट म्हणजे हळूहळू खाली 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 येत तीर्थक्षेत्र करणं हे एक फॅशन झालेलं आहे. म्हणजे काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन फक्त फोटो काढतात, त्या देवतेचं दर्शन करत असतील का नाही माहिती नाही, त्या देवतेविषयी त्यांना काय माहिती आहे का नाही माहिती नाही, त्या मंदिरामध्ये असणारा हैबत बाबांची पायरी कुठली, हैबत बाबांचे तिथे मंदिर आहे, नाथांनी कुठे अनुष्ठान केलं, ज्ञानोबराय कुठून आत गेले, सिद्धेश्वर कोण, कसलं काय नाही. फक्त मंदिरात इंद्रायणी काठावर जायचं, एक चांगल्यापैकी कॅन्डिड काढायचा आणि घरी यायचं. सगळ्यांचं नाही सांगत, काही लोकांचं. मग तीर्थक्षेत्र हे जाणं फिरणं हा एक फॅड किंवा एक फॅशन झालेली आहे. इथून मागे जर आपण 5 वर्षापूर्वी पाहिलं तर लोकांना असं फिरायला जायला एवढं आवडायचं नाही, आपलं काम आणि कधीतरी. पण आता फिरायला जाणं आणि विकेंड्स हे एक समीकरण होऊन बसलेलं आहे. मग माऊली असं सांगतात की जर एखाद्याला तीर्थक्षेत्र करण्याच्या साधनेची सवय असेल किंवा एखाद्याला तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्याचं फॅड असेल, जसं अष्टविनायक तीर्थ आहेत, जाण्याचं फॅड, 12 ज्योतिर्लिंग जाण्याचं फॅड, हे जर तुम्ही तीर्थक्षेत्र करत असाल आणि हे करत असताना संप्रदाय जपत असताना जर तुम्ही परमात्म्याचं नाव तुमच्या मुखात नसेल, परमात्म्याची आठवण तुमच्या अंतःकरणात नसेल, तर तुमचं एवढं सगळं तीर्थक्षेत्राला जाणं व्यर्थ आहे, माऊली सांगतात. अहो तुकाराम महाराजच आम्हाला म्हटले, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. तुकाराम महाराज म्हटले तीर्थक्षेत्राला जा, जा म्हटलेत, पण जाताना काय करायचंय, गेल्यावर काय करायचंय, ज्ञानोबा सांगतात, नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. नामामध्ये तुझं जर चित्त लागत नसेल आणि तू अनेक तीर्थक्षेत्राला जातो तरी ते व्यर्थ आहे त्या तीर्थक्षेत्राला जाणं. ज्ञानोबराय म्हटले, नामस्मरण होत नसेल आणि तीर्थक्षेत्राला जाताय व्यर्थ आहे, आम्ही तीर्थक्षेत्राला जाणार नाही. का नाही जाणार? माऊली म्हटलेत की तीर्थक्षेत्राला जात असाल नामस्मरण होत नसेल तर ते व्यर्थ आहे, मग तीर्थक्षेत्राला जायचं बंद करू, असा माऊलींचा भाव नाही. तीर्थक्षेत्राला जात असताना नामस्मरण तुम्ही करावं म्हणून तुम्हाला सांगतायत की तीर्थक्षेत्राला जाणं व्यर्थ आहे. त्याचा उलटा अर्थ लावून घ्यायचा नाही. तीर्थक्षेत्राला जायचं बंद करायचं नाही, तर तीर्थक्षेत्राला जात असताना नामस्मरण करायची सुरुवात करायची, नामामध्ये चित्त ठेवायचंय, नामाने निर्देशित जो नामी आहे त्याच्या ठिकाणी चित्त ठेवायचंय.
कोणी म्हणेल की आम्ही वेगवेगळ्या तीर्थांना जात नाही, आम्ही त्रिवेणी संगमाला जातो. गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागचं एक वेगळंच अनन्यसाधारण महत्व आहे, आम्ही त्याला जाऊ. माऊली म्हणतात तुम्ही काशीला जावा, गयेला जावा, मथुरेला जा, कुठे जायचे हरिद्वारला जा, कुठेही जावा, किंवा त्रिवेणी संगम प्रयागराजला जा. तिथे जाऊन जर तुमचं चित्त नामामध्ये मग्न नसेल, तुम्ही ज्यावेळी गंगेमध्ये बुडी घेता त्यावेळी तुमचं चित्त जर नामामध्ये मग्न नसेल तर तरी ते व्यर्थ, सगळं काही फुकट आहे. तुमचं जाणं, शरीराला कष्ट देणं, जेवणाचे हाल करून घेणं, झोपेची वाट लावणं, हे सगळं काही व्यर्थ आहे जर तुमचं नामाच्या ठिकाणी चित्त नसेल, नामात मन रमत नसेल तर. बरं, एखादा असा आहे ज्याचं घरीच नामामध्ये मन रमतं, मग त्याने तीर्थक्षेत्राला नाही गेलं तरी चालतं. कारण की तीर्थक्षेत्राला जाऊन आपण घरातील वस्तू व्यक्तींपासून आसक्ती मन काढून आपण भगवंतामध्ये टाकायसाठी तीर्थक्षेत्राला जातो. पण जर एखादा घरीच असून परमात्म्याशी त्याने संधान साधलं असेल, त्याचा जप तप घरीच राहून होत असेल, त्याला तीर्थाला जायची गरज नाही. तीर्थाला कोणी जावं, तुम्ही आम्ही तर जायचंच आहे. विषयासक्त जो आहे, ज्याला विषय सुटत नाहीत, त्याने तीर्थाला जावं, घरदार बाजूला ठेवून जावं. तुकाराम महाराज सांगतात की आम्ही जात असताना प्रपंचाला तिलांजली देऊन जातो आणि आम्ही पुन्हा फिरून पाहत नाही माघारी. तसं आपण जर त्रिवेणी संगमावरती जात असू किंवा नाना तीर्थांवरती आपण भ्रमण करत असू, पण आपलं मन जर परमात्म्यामध्ये नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे, ज्ञानोबराय सांगतात. मागे आपण पापाची व्याख्या पाहिली होती. जो अभक्त आहे तो पापी आहे. ज्याला भगवंत नाही, ज्याचा कोणी वारीस सखा नाही, ज्याचा कोणी दाता देव नाही, तो काय आहे? पापी आहे. इथं नामाची अजून थोडी सूक्ष्म व्याख्या करतात. नामासी विन्मुख तो नर पापिया. कोण पापी आहे? जो नामाशी विन्मुख आहे, म्हणजे नामापासून ज्याने आपली बुद्धी फिरवलेली आहे, जो नामाचं चिंतन करत नाही, ज्याच्या मुखाला नाम येत नाही, तो कोण आहे? पापी आहे. तो नर, तो माणूस पापी आहे. नामा सन्मुख म्हणजे समोरासमोर, विन्मुख म्हणजे पाठ फिरवणे, तोंड फिरवणे, पाठ दाखवणे. तसं जर एखादा नामापासून विन्मुख असेल, नामापासून त्यांनी पाठ फिरवले असेल, नामाच्या साधनेपासून तो दूर असेल, तर तो पापी आहे. आणि एक लक्षात ठेवा, परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानंतर परमात्मा तुमचं रक्षण करण्यासाठी येतो. खरं सांगतोय. परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानंतर परमात्मा तुम्हाला मागे पुढे सांभाळीत उभा राहतो. हे कोणी सांगितलंय? भगवंतानी स्वतः सांगितलंय. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याला जे प्राप्त नाही ते प्राप्त करून देऊ, त्याला जे प्राप्त आहे त्याचं रक्षण आम्ही करू, सगळी काळजी आम्ही घेऊ. पण अनन्यास चिंतयन्तो माम, माझं चिंतन त्याने सलग केलं पाहिजे. माझ्या नामाचं चिंतन, स्वरूपाचं चिंतन, रूपाचं चिंतन, लीलांचं चिंतन केलं पाहिजे. मग ज्यावेळी आपण परमात्म्याच्या रूपाचं, नामाचं, लीलांचं, त्यांच्या ग्रंथांचं, शब्दांचं चिंतन करतो, त्यावेळी परमात्मा आपल्याला वाचवण्यासाठी येतो, रक्षण करण्यासाठी धावतो. पण जर ते चिंतन आपण केलं नाही, आपण नामापासून विन्मुख झालो, सन्मुख नाही झालो नामाशी, तर हरिविण धावया न पावे कोणी. हरिविण धावया न पावे कोणी. हरी सोडून कोणीही तुम्हाला तारण्यासाठी धावून येत नाही. मग परमात्म्याने जर तुमच्यासाठी धावून यावं असं वाटत असेल तर तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन करा, परमात्म्याशी सन्मुख व्हा, नामचिंतन करत करत तीर्थयात्रेला जा.
मग परमात्मा तुमच्या सोबत आहे. तुमच्या जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत. अडचणी जरी आल्या तरी परमात्मा त्यांना रोखण्यासाठी समर्थ असणार आहे. कारण की हरीशिवाय कोणीही वाचवायला आपल्याला येत नाही. तो हरी सुद्धा केव्हा येतो? ज्यावेळी आपण त्याच्यावरती ऋण करतो, आपण त्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम निर्माण करतो, तेव्हा तो धावायला येतो. हरिविन धावया न पवे कोणी. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगत असतात. ते म्हणत असतात, एखाद्या वेळी आपण खूप मोठ्या संकटात असतो आणि आपण संकटात असताना आपल्याला कोणतरी वाचवायला येतं आणि आपण त्याला म्हणतो, अरे बाबा, देवासारखा धावून आलास. त्यावेळी एक लक्षात घ्यायचे, देवासारखं या जगात कोणी नाहीये. दोन देव नाहीये, देवासारखं कोणी नाहीये. देवच त्या रूपाने तुम्हाला वाचवण्यासाठी धावून आलेला असतो. कुठेतरी तुम्ही पुण्य केलेलं असतं, कुठेतरी तुम्ही मंदिरात गेलेला असता, कुठेतरी तुम्ही भगवंताचं नाव घेतलेलं असतं. त्याच्या पुण्यार्थ तो तुम्हाला वाचवायला येतो. कारण की सिद्धांत काय? हरिविण धावया न पावे कोणी. तुम्हाला वाचवायसाठी कोणीही धावणार नाही, फक्त परमात्मा. पण तुम्ही जर पापी असाल, नामस्मरणापासून विन्मुख असाल, तर तो तुम्हाला वाचवणार नाही. म्हणजे वाचणार नाही, मग कोण वाचवणार आहे मला? जर मी नामस्मरण करत नसेल तर मलाही देवच वाचवणार आहे. पण ज्या पद्धतीने नामस्मरण करणाऱ्या भक्ताला देव वाचवण्यासाठी येतो, प्रल्हाद, मीरा, त्याप्रमाणे तुम्हा मला वाचवायसाठी येणार नाही. येणार पण सामान्य रूपाने. आणि ज्याने भक्ती केलेली आहे, भगवंतावरती ऋण केलेलं आहे, त्याच्यासाठी विशेष रूपाने परमात्मा येणार. मग हे नामाच्या महत्वाविषयी तुम्ही एवढं का बोलता? तर ज्ञानोबा उदाहरण सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध असणारे वाल्मिक ऋषी, जे पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांनी रामायणासारखा ग्रंथ लिहिला, असे वाल्मिकी, ज्यांनी दिवस रात्र राम 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 दिवस रात्र राम नामाचा जप केला. अंगावरती वारूळ निर्माण झाले तरी राम नामातून उत्थान होण्यास जे तयार नाहीत, असे वाल्मिकी या वारुळावरून त्यांना नाव पडलं वाल्मिकी. असे रामनामाचा जप करणारे, रामा आधी रामायण लिहिणारे वाल्मिकीजी, जे पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांनी पहिलं काव्य या सृष्टीवरती उत्पन्न केलं, असे वाल्मिकीजी म्हणतात की एकट्याचा उद्धार होईल असं नाही, किंवा नाव घेतल्यानंतर मृत्यू लोकातीलच माणसाचा, भक्ताचा उद्धार होईल असं नाही, तर नामे, नामाच्या द्वारे, नामाच्या ताकदीवरती तिन्ही लोक उद्धरती, तीनही लोकांचा उद्धार होऊन जाईल. नामे तिन्ही लोक उद्धरती, तीनही लोकांचा उद्धार होऊन जाईल. तीनही लोकांचा उद्धार होईल म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांचा उद्धार होईल का? नाही. या लोकामध्ये राहणाऱ्या भक्तांचा, साधकांचा, त्यांचा उद्धार होईल, जर त्यांनीही राम नाम, कोणतंही त्यांना आवडेल ते नाम घेतलं तर. नामाची शक्ती, नामाचा महिमा या ठिकाणी सांगतात वाल्मिकी ऋषी. ज्यांनी बसले तेव्हा रत्नाकर वाल्या कोळी होता, आणि रामनामाने उठले तेव्हा वाल्मिक ऋषी झालेले होते. ते आपल्याला सांगतात की या नामाची शक्ती ही वेगळी आहे, अपार आहे, असीम आहे, अपूर्व अशी शक्ती आहे. ती शक्ती तीनही लोकांचा उद्धार करते. म्हणजे कोणत्याही लोकातील व्यक्तीने, साधकाने जर परमात्म्याचं नाव घेतलं तर त्याचा उद्धार होतो. मग मी या मृत्यूलोकामध्ये आहे, माझा उद्धार होईल का नाव घेतल्यानंतर? तुझा उद्धार होईल यात काय नवल? ज्ञानोबा सांगतात, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याच्या अनेक कुळांचा उद्धार होईल, त्याचं अख्खं कुळ शुद्ध होईल. कधी? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. नामाचा जप केल्यानंतर ज्ञानदेव म्हणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामाचा जप केल्यानंतर, जप म्हणजे सतत, म्हणजे खंड नाही पडू द्यायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा एक श्वास संपेल तेव्हाच खंड पडू द्यायचा. पुन्हा श्वास घेतला,
राम 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 जप. त्याला म्हणतात जप. न थांबता अखंड. अखंड खंडेना जीवन. माळ जे आपण घेतो, माळ सुद्धा जप करत असताना गुरुमनी आल्यानंतर तो न ओलांडता पुन्हा जप चालू करायचा. एक सतत धारा. जप म्हणजे थोडक्यात सांगायचं शास्त्रानुसार तैलधारा. जशी तेलाची धार जर आपण भाजीवरती किंवा चपातीवरती सोडली तर ती अशी तुटत नाही, ती एक सलग असते. तसं जप म्हणजे काय, तैलधारावत उच्चारण म्हणजे जप. आणि पाणी, पाणी जर आपण बंद केलं तर बंद केल्यानंतर पाणी शेवटी थेंब 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 तुटत 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 पडतं. त्याला जलधारावत चिंतन म्हणतात. व जप याचा अर्थ तैलधारावत चिंतन करणं. ज्याने काय होतं, फक्त माझा उद्धार नाही, माझं संपूर्ण कुळ शुद्ध होतं. माझे पूर्वज ते शुद्ध होतात. माझ्या नंतर येणाऱ्या परंपरा, माझ्या नंतर येणारे सर्वे, सगळं काही शुद्ध होतं. तेही नामस्मरणाच्या वाटेला लागतात. तेही जीवनातलं दुःख दूर करतात. तेही मन शुद्ध करून अंतःकरण स्थिर करून ज्ञानाची प्राप्ती करतात. मग माऊली आपल्याला सांगतात, म्हणून स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुळासाठी, संपूर्ण पूर्वजांसाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपले वामनराव पै त्यांच्या सत्संगामध्ये ही चाल म्हटली जाते. फारच गोड त्यांची चाल असते. चाल कुठली असू द्या, मी बोधेबाबांनी मला शिकवलेल्या चालीत एक एका अभंगाला पूर्ण लावतोय. या अभंगाचा थोडक्यात अर्थ आपण असा पाहिला की कोणत्याही तीर्थक्षेत्राला जा, परमात्म्याचं नाव मुखात आलं पाहिजे, परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. त्रिवेणी संगमाला जा, देवाचं नाव, देवाच्या ठिकाणी चित्त मन लागलं पाहिजे. घरी न राहता वनी जाऊन चिंतिसी वनिता. त्याला मजा नाही. तीर्थक्षेत्रात जाऊन सारखं घरी फोन करायचा, आता पोहोचलो, आता मंदिरात जाऊ, आता रूम केली, त्याला मजा नाही. तिथे गेल्यानंतर तिथलेच व्हा. वेअर युअर माइंड, वेअर युअर हँड्स आर, पुट युअर माइंड देअर. तुमचे ज्या ठिकाणी हात आहेत त्या ठिकाणी तुमचं मन ठेवा, कार्य सिद्धीस जाईल. तोच सिद्धांत सांगतात की भगवंताजवळ गेले तर भगवंताचं नाव मुखामध्ये असावं, भगवंताच्या नामामध्ये चित्त रंगून जावं, अन्यथा सगळं व्यर्थ आहे. कोण पापी आहे, ज्याचं जो नामाचं चिंतन करत नाही, नाम ज्याच्या मुखाला येत नाही, जो नामापासून विन्मुख झालाय, तो पापी आहे. देव सोडून वाचवायला कोणीच येत नसतं. त्यांनी जर वाचवायला यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचं चिंतन करा आणि जप करा तैलधारावत. तुमचं कुळ पवित्र होईल. तुमच्यानंतर येणारी पिढी तीही या नामामध्ये रत होईल, तीही पिढी पवित्र होईल, तीही पिढी योग भ्रष्ट म्हणून जन्माला येतील. नाहीतर भ्रष्ट योगींची कमी आजकाल जगामध्ये नाही. नामस्मरण करा, पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. शांती शांती शांती.